नमस्कार विद्यार्थ्यांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या ऑफिसर विशाल जगताप या यूट्यूब चॅनलमध्ये। आणि आज आपण बघणार आहोत की जे IBPSने रिवाइज्ड कॅलेंडर दिलेलं आहे, जे आता रिवाइज्ड टेंटेटिव्ह कॅलेंडर आहे ऑनलाईन। आता टेंटेटिव्ह दिले म्हणजे हे रिवाइज करून दिले म्हणजे हे कन्फर्म आहे मित्रांनो, हे आपल्याला इथं समजून घ्यावं लागेल। आणि तुमच्यासमोर जे आहे बघा ते कॅलेंडर आहे ते रिवाइज केलेलं आहे, म्हणजे पूर्ण रिवाइज करून दिलेलं कॅलेंडर आहे। तर आपण ते थोडंसं आपण बघणार आहोत की प्रिलिम्स कधी असेल, मेन्स कधी असेल किंवा स्ट्रॅटर्जी आपली काय पाहिजे आहे ना। बघा इथं दिलेलं आहे बघा, प्रिलिम्स जी आहे आपली प्रिलिम्स आहे 17, 23 आणि 24 ऑगस्टला 2025। तर बघा POचे असेल मॅनेजमेंट ट्रेनिंग, PO किंवा MT मॅनेजमेंट ट्रेनिंग, हे किती तारखेला असणार आहे? 17, 23 आणि 24 ऑगस्टला असणार आहे। 3 शिफ्ट आहेत बघा प्रिलिम्सच्या, आणि POची एक्झाम त्यात असणार आहे। नंतर आहे बघा जे स्पेशलिस्ट ऑफिसर आहे म्हणजे ज्याच्यासाठी इलिजिबल आहेत त्यांची 30 ऑगस्टला प्री असणार आहे। कितीला? तर 30 ऑगस्टला प्री असणार आहे। आणि जे कस्टमर सर्व्हिस असोसिएट म्हणजे जे क्लर्क्स वगैरे असतील तर त्याची 4, 5, 11 ऑक्टोबरला, हे ऑक्टोबर लक्षात ठेवा, ऑक्टोबर आहे ना। तर बघा आता हा आपला चाललेला आहे जून, बरोबर, जून, जुलै, ऑगस्ट, जून, आता जून तर गेलाच असं समजा, जून, जुलै आणि ऑगस्ट आहे, म्हणजे जवळपास 1.25 महिना आपल्याकडे आहे प्रिलिम्ससाठी। किती? 1.25 महिना आपल्याकडे आहे बघा। जून, जुलै पूर्ण आणि ऑगस्टचा तर आपण 15 दिवस पकडूया, तर 1.25 महिना आपल्याकडं, सॉरी 1.5 महिना आपल्याकडे आहे। किती? तर 1.5 महिना आपल्याकडे आहे। तर बघा स्पेशलिस्ट ऑफिसर हे आता त्याची मेन्स एक्झाम कधी असणार आहे बघा? 12 ऑक्टोबर। मेन्स एक्झाम कधी? ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर। मित्रांनो मेन्ससाठी जास्त वेळ म्हणजे रिझल्ट लागल्यानंतर IBPS देत नाही, रिझल्ट लागल्यानंतर जास्त वेळ आपल्याला भेटत नाही, त्यामुळे प्रिलिम्स आणि मेन्सची तयारी आपली त्या लेवलनं पाहिजे। तर पुढं आहे बघा, तर मेन्स एक्झाम स्पेशलिस्ट ऑफिसरची 9 नोव्हेंबर, ही पहिले डिसेंबरमध्ये असायची, ही पहिली कधी असायची? डिसेंबर, आता 1 महिना अगोदर म्हणजे 9 नोव्हेंबरला असणार आहे। आणि जी क्लर्क वगैरे आहे त्याची मेन्स एक्झाम कधी असणार आहे? 29 नोव्हेंबरला आहे। कितीला? 29 नोव्हेंबरला आहे। तर खाली आहे बघा, आता खाली बघा इथे ऑफिसर स्केल 1, ऑफिसर स्केल 1 म्हणजे हे RRBचं आहे बघा, हे कशाचं आहे? RRBचं आहे। तर RRBमध्ये जे PO आहेत म्हणजे ग्रामीण बँकला जे आपण होतो, आता एकच बँक मर्ज होऊन एकच झालेलं आहे, महाराष्ट्र ग्रामीण बँक MGB। तर त्याच्यामध्ये बघा 22, 23 नोव्हेंबर प्रिलिम्स ऑफिसर स्केल 1चे म्हणजे POची किती? 22 आणि 23 नोव्हेंबर आहे, म्हणजे भरपूर वेळ आहे आपल्याकडे अजून। आता जर तुम्ही आत्तापासून जर तयारी केली तर ही तुम्हाला ग्रामीण बँक PO काढण्यासाठी काहीच अडचण येणार नाही। आणि बघा स्केल 2 आणि स्केल 3चं इथं NA दिलेलं आहे, म्हणजे अजून काही अपडेट नाही आहे। तर ऑफिस असिस्टंटचे आहे बघा 6, 7, 13, 14 डिसेंबरला आहे ना, 6, 7, 13, 14। मित्रांनो जर तुम्ही आजपासून अभ्यास चालू केला ना तर ही एक्झाम क्रॅक करायला, म्हणजे जे RRB PO आहे ही क्रॅक कराय किंवा क्लर्क आहे याला काहीच अडचण येणार नाही। हे जे वरचं जे आहे ना याला थोडं कॉम्पिटिशन राहतं, पण हे RRB PO आहे ना हे आत्तापासून क्रॅक करायला काहीच अडचण नाही येणार तुम्हाला, कारण त्याच्यामध्ये एक्झाम ची डिफिकल्टी लेवल पण मिडियम असते, जास्त काय नाही, आणि क्लर्कची तर एकदम लो म्हटलं तरी चालेल, त्यामुळे हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे। तर आणि मेन्स एक्झाम आहे बघा 28 डिसेंबरला आहे याची मेन्स एक्झाम। कितीला आहे? 28 डिसेंबर। बघा इथं नोव्हेंबरमध्ये एक्झाम प्रिलिम्स, मेन्समध्ये सॉरी डिसेंबरमध्ये मेन्स, त्यामुळे इथं थोडंसं तुम्हाला फोकसनं स्टडी करावं लागेल, म्हणजे मेन्सचा अभ्यास तुम्हाला करावा लागेल, कारण 1 महिन्याच्या म्हणजे अंडर 1 मंथ आहे ना, 1 महिन्याच्या आतमध्ये ते रिझल्ट वगैरे देऊन टाकतात। तर बघा ऑफिसर स्केल 2 आणि 3ची इथं दिलेली आहे बघा डेट, सॉरी डेट दिलेलं आहे बघा 28 डिसेंबरला होणार आहे, म्हणजे डिसेंबर म्हणजे लांब आहे, म्हणजे इथं NA दिलं आहे म्हणजे इथं सांगितलं नाही, पण नक्कीच इथं नोव्हेंबर असू शकते, पुढं आहे बघा ऑफिस असिस्टंटची मेन्स जी असणार आहे ते 1 फेब्रुवारीला होणार आहे 2026मध्ये, म्हणजे याला वेळ आहे, त्यामुळे इथंच तुम्ही आत्ताच अभ्यास केला तर व्हायला काहीच अडचण नाही, त्यामुळं थोडंसं तुम्हाला फोकस करावं लागेल, आणि फोकस करून जर तुम्ही अभ्यास केला तर व्हायला काहीच अडचण नाही। तर बघा POला जे आहे ना, POला थोडासा वेळ आपल्याकडे कमी आहे, त्यामुळे तुम्हाला करावं लागेल स्टडी त्या पद्धतीने। जर तुम्हाला असं काय वाटत असेल की सर आम्हाला थोडी स्ट्रॅटेजी सांगा, कोणत्या टॉपिकमध्ये तुम्हाला अडचण येते किंवा काही प्रॉब्लेम आहे ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा, किंवा आपला टेलिग्राम चॅनल आहे तो टेलिग्राम चॅनल पण तुम्ही जॉईन करू शकता, त्याच्यामध्ये आपण डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, तिथं जॉईन करून तुम्ही तिथे तुमचे डाऊट विचारू शकता काही अडचण असेल तर, जेणेकरून आपण ते सॉल्व करू, आणि अशाच आपल्या व्हिडिओ पण तुमच्यासाठी येत राहतील लवकरात लवकर। ओके, थँक्यू।